सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, अनेक ठिकाणावरून कार्यकर्ते मराठी माणूस आता मीरा भाईंदरच्या दिशेने एकवटताना दिसतोय, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी, एकंदर आता सध्या पोलिसांनी परवानगी दिली आहे अशा प्रकारे अनेक आंदोलक इथे सध्या माहिती देत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता मोर्चा निघणार आहे हे असं सध्या निश्चित झालेलं दिसत आहे। आणि एकंदर कुठेतरी आता अनेक ठिकाणाहून मराठी नागरिक, मराठी भाषिक आणि अनेक पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा इथे यायला निघालेले आहेत। स्वतः मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा इथे येण्याचं म्हणत आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये काहीच्या वेळामध्ये कुठेतरी हा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा काहीचं मोठं स्वरूप देखील प्राप्त करू शकतो। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अनेक नाक्यावर अनेक ठिकाणी पोलीस सध्या तैनात केलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा मोर्चा आता निघणार आहे। अनेक नागरिकांनी काही ठिकाणी मोर्चा काढलेला सुद्धा आहे। काहीचं मीरा रोड रेल्वे स्थानकापासून हा मोर्चा देखील निघालेला आहे। सध्या मी मीरा रोड ते जे शांती पार्क चौक आहे त्या ठिकाणी सध्या आहे आणि या ठिकाणी सध्या अनेक नागरिक सध्या आपल्याला एकवटताना पाहायला मिळत आहेत। महिला असतील, पुरुष असतील, अगदी वयोवृद्ध नागरिक सुद्धा असतील इथं येत आहेत, तिथे जमा होत आहेत आणि अशा प्रकारे सध्या मोर्चा निघेल अशा प्रकारे सध्या माहिती मिळत आहे। लागवी, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। आता मात्र मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे का? थेट पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण मिळतंय का? बरं, जर मोर्चाला आता परवानगी दिली जात असेल तर आधी अटक केलेल्या लोकांचं काय, हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। भूषण, नक्कीच लागवी, एकंदर पाहिलं तर कुठेतरी पोलिसांनी अजून प्रसारमाध्यमांची मोर्चाची परवानगी दिल्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाहीये। मात्र मोर्चेकरी आंदोलक जे आहेत ते सांगतात की आम्हाला परवानगी आता दिलेली आहे, मात्र आता ही सरकारला आलेली जाग आहे का, अशा प्रकारे देखील सवाल सध्या आंदोलक विचारत आहेत। त्यामुळे अगदी सकाळपासून जे नाट्य इथं आपल्याला पाहायला मिळालं, जे ज्या प्रकारे धरपकड करण्यात आली महिलांना, पुरुषांना ज्या प्रकारे धरून ताब्यात घेतलं गेलं ते का घेतलं, अशा प्रकारे देखील संतप्त सवाल इथं निर्माण होत आहे। त्यामुळे येत्या काळात जर आता परवानगी मिळाली आहे तर मग आता मोर्चा निघणार का आणि त्याला आता कशा प्रकारे स्वरूप असेल हा देखील सध्या सवाल आहे। त्यामुळे सध्या तरी इथे नागरिक सध्या जमा होत आहेत, अनेक मोर्चेकरी इथे यायला सुरुवात झालेली आहे आणि साधारण तासा-दोन तासामध्ये इथे मोर्चा निघेल आणि कदाचित प्रताप सरनाईक जे मंत्री आहेत राज्याचे ते सुद्धा इथे येऊ शकतात, ते सुद्धा इथे सहभागी होऊ शकतात। लागवी, अगदी भूषण, आपण पाहतोय की जी दृश्य आपल्याला आता टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्यात असं म्हटलं जात आहे एका दुसऱ्या मार्गाने सुद्धा मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। अनेक कार्यकर्ते मीरा भाईंदर मध्ये पोहोचताना दिसत आहेत। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? एकीकडे आमदार, आता मंत्री महोदय प्रताप सरनाईक म्हणतायत की पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्यच आहे, तिथं माफ करा, पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही, निषेध व्यक्त करतायत प्रताप सरनाईक। तिथं नरेंद्र मेहता म्हणतायत, स्थानिक आमदार आहेत जे, त्यांचं असं म्हणणं आहे पोलीस जर जी कारवाई करत असतील ती योग्यच आहे, कारण आजच्या मोर्चाचा हेतू योग्य नव्हता, असा आता नरेंद्र मेहतांचा मुद्दा आहे। एकाच सरकारमध्ये असलेले दोन चेहरे, दोन वेगवेगळ्या भूमिका, एक मोर्चा, दोन वेगवेगळ्या भूमिका। नक्कीच लागवी, आता जर पाहिलं तर कुठेतरी सरकारमधील आमदारांचे किंवा मंत्र्यांचे आपल्याला काहीसे मतं वेगवेगळी पाहायला मिळत आहेत। स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा आता सांगितलं आहे की या मोर्चामध्ये, या मोर्चाच्या स्वरूपामध्ये या वेळेला कुठेतरी पोलिसांनी ज्या प्रकारे वर्तणूक केलेली आहे ती कुठेतरी अयोग्य आहे, असं स्वतः मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात। तर दुसरीकडे नरेंद्र मेहता जे इथे आमदार आहेत, स्थानिक आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की काही सेकंद तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।